दर्शको नमस्कार. खरं तर आज महाराष्ट्राला एकदम हादरवून टाकणारी बातमी समोर आलेली आहे. कारण की महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती आज बारामतीमध्ये मृत्यू झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारामतीमध्ये लँडिंग करत असताना त्यांचं विमान हे क्रॅश झालं, कोसळलं आणि त्या ठिकाणी जागीच अजितदादांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर एकदम महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व असलेले अजितदादा एकदम हसून खेळून भाषण करणारे, कधीही समोरच्याला एकदम टेन्शनमधून काढून टाकणारे अजितदादा आज आपल्या सोबत नाहीत. परंतु दादांचा प्रवास जो आहे तो अत्यंत खडतर होता आणि त्या प्रवासातून दादांनी पूर्ण राजकारणात प्रवेश कसा केला आणि त्यांचं पूर्ण आयुष्य कसं घालवलं याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आजच्या काळातील अहिल्यानगरमधील देवराई प्रवरा या ठिकाणी अजितदादांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं पूर्ण बालपण घालवलं. त्यांचे शिक्षण वगैरे पूर्ण त्या देवरा या ठिकाणी झालं आणि त्यानंतर राजकारणात दादांचा प्रवेश झाला. 1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि राजकारणात त्यांचा पहिला प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेमध्ये 1991मध्ये त्यांनी बारामतीमधून लोकसभा लढवली, परंतु त्याच्यात त्यांचा विजय झाला असतानासुद्धा शरद पवार जे त्यांचे काका आहेत त्यांच्यासाठी त्यांनी बारामतीची जागाही सोडली. नंतर विधानसभेलासुद्धा 1991मध्ये त्यांनी विजय मिळवला बारामतीमधूनच, परंतु विधानसभेमध्ये त्याच्यानंतर आमदारकी, त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद हे 6 वेळा महाराष्ट्राचे 8वे उपमुख्यमंत्री अजितदादा होते आणि तब्बल 6 वेळा शरद पवारांच्या काळामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना अजितदादा हे 4 वेळा उपमुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या काळात एकदा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे मुख्यमंत्री असताना अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळले. आणि बघायला गेलं तर तसं दादांनी हा प्रवास हा खूप खडतर होता त्यांचा प्रवास आणि त्याच्यामध्ये त्यांनी 7 वेळा आमदार झाले. आणि बघायला गेलं तर महायुतीमध्ये पहिल्यांदा 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र होते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस या 3 पक्षांनी महाविकास आघाडी बनवली होती आणि त्याच्यामध्ये विजय झाल्यानंतर उपमुख्यमंत्री झाले अजितदादा. त्यावेळेस त्यांनी महायुतीत जाऊन महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण ती सरकार 80 ताससुद्धा टिकले नाही. त्यानंतर परत महाविकास आघाडीमध्ये येऊन त्यांनी सरकार स्थापन केले. परंतु परत बघायला गेलं तर शरद पवारांपेक्षा वेगळं जाऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर त्यांचा दावा केला आणि त्यामध्ये फेब्रुवारी 2024मध्ये कोर्टाचा निर्णय आला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अजित पवारांकडे गेला. त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले आणि बघायला गेलं तर जूनमध्ये महायुतीमध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री अजून एकदा अजितदादा झाले. खरं तर अजितदादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक विकास कामं केली आणि त्या विकास कामांमुळे महाराष्ट्राच्या आठवणीत अजितदादा हे कायम राहणार आहेत. आठवणीतले अजितदादा आपल्याला कायम आठवतील.